पुण्यात मनसे विद्यार्थी सेना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेविरोधात आक्रमक झाली आहे। पुण्यातील वाडिया कॉलेज इथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून बायकॉट मनसे विद्यार्थी सेनेचे पोस्टर लावण्यात आले होते। या विरोधात मनसे विद्यार्थी सेना आक्रमक झाली आणि पुण्यातील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या मुख्य कार्यालयाला टाळं ठोकलं आणि त्यानंतर एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली। ज्या ऑफिसला टाळं लावण्यात आलं त्याच ऑफिस बाहेर एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत मनसे विरोधात आंदोलन केलं। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी अभिजित पोटे आपल्या बरोबर आहेत। अभिजित, काय माहिती याबद्दल? विशाल, मी आता पुण्यातलं टिळक रोडचं जे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं मुख्य कार्यालय आहे त्या कार्यालयाच्या बरोबर समोर आहे आणि याच कार्यालयाला महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांकडून काही वेळापूर्वी टाळं लावण्यात आलेलं आहे। ज्या मनविसेने हे टाळं लावले त्यांच्या कार्यकर्त्यांनी आरोप असा केलाय की वाडिया कॉलेजच्या बाहेर आज त्यांच्या एका शाखेचं उद्घाटन होतं आणि शाखेच्या उद्घाटनापूर्वी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या काही कार्यकर्त्यांनी बायोकॉट मनविसे म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेला बायोकॉट करा असे पोस्टरबाजी केले आणि त्यानंतर त्या सगळ्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत पुण्यातलं टिळक रोडवरचं जे कार्यालय आहे एबीव्हीपीचं त्या कार्यालयाबाहेर जे आहे ते आंदोलन करत जे कार्यालयाला टाळं लावलं आणि त्यानंतर या सगळ्यांना टाळं लावल्यानंतर या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते देखील आता आक्रमक झालेले आहेत। जोपर्यंत टाळं उघडत नाहीत ते स्वतः येऊन तोपर्यंत आम्ही आंदोलन करू असा पवित्रा या सगळ्या विद्यार्थ्यांनी घेतलेला पाहायला मिळतोय। सुरुवात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केली कारण बायोकॉट MNVS असं लिहिल्यानंतर त्यांनी टाळं लावलं। आता हे सगळे विद्यार्थी म्हणतात काय तुमची मागणी आहे? महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी तुमच्या ऑफिसला टाळं लावलं, काय हा सगळा वाद आहे? हा वाद असा आहे की कुठल्या तरी तिराईकांनी वाडिया कॉलेजच्या बाहेर एक पोस्टर लावलं आणि या पोस्टरमुळे काही चुकीचे मतभेद असतील ते निर्माण केले आणि जी गुंड प्रवृत्तीची काही मनविसेचे कार्यकर्ते होते ते काही काळापूर्वी इथे आले। त्यांनी काही विद्यार्थी असतील विद्यार्थिनी कार्यकर्ते असतील त्यांच्याशी धक्काबुक्की केली आणि इथे कार्यालयाला कुलूप लावण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। इव्हन काही शिबिर ते कार्यकर्ते निघून गेल्यावर तुम्ही परत घोषणाबाजी करताय, तुमची काय मागणी आहे? याच्यामध्ये विद्यार्थी परिषद म्हणून आमची एवढीच मागणी या गुंड प्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांनी जी आमच्या कार्यालयामध्ये तोडफोड केलेली आहे याच्यावरती पोलीस प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करावी। विद्यार्थी परिषद म्हणून पण आम्ही ह्याच्यावरती गुन्हा दाखल करावा अशीच आमची मागणी आहे। आम्ही देखील या वाडिया महाविद्यालयामध्ये पोस्टर लावण्यात आलेले आहे याची कंप्लेंट आम्ही कोरेगाव पार्कच्या पोलीस स्टेशनमध्ये विद्यार्थ्यांनी लावला असा आरोप केला। आमच्या विद्यार्थ्यांनी कुणी लावलेला आहे। ज्यावेळेस त्यांचा आम्हाला फोन आला किंवा काय आलं त्यावेळेस आम्ही आमच्या प्रत्येक कार्यकर्त्याला विचारलं की तू लावले का आमच्या कुठलाही कार्यकर्ता नसून आम्ही कुठलाही पोस्टरबाजी केलेली नाहीये। आम्ही उलट पोस्टर लावला होता म्हणून आमच्यावरती काय नको किंवा समाजाचं वातावरण। मागणी काय? त्यांनी टाळं लावलं। एवढी साधी मागणी आहे की ज्या विद्यार्थ्यांनी इथे येऊन टाळं लावलं ज्यांनी गुंड प्रवृत्ती दाखवली त्यांच्यावर त्यांची कारवाई झाली पाहिजे, त्यांच्यावर पाहिजे त्यांच्या गुन्हे दाखल झाले पाहिजे, त्यांची अटक झाली पाहिजे। ज्यावेळेस तुमचे काही कार्यकर्ते होते विद्यार्थी लावण्यात आले धक्काबुक्की आणि हाणामार करून त्यांना बाहेर काढलं आणि त्याला टाळं लावलेलं आहे। कार्यालयाचा ताबा घेण्याचा प्रयत्न आतमध्ये जो होता ना हे सगळे कार्यकर्ते यांचा आरोप असा की आमचे कार्यकर्ते कार्यालयात बसले होते त्यावेळेस त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी गुंडागर्दी केली आणि ताई तू ऑफिसमध्ये होती त्यावेळी काय झालं नेमकं? त्यांनी काय केलं सांग बरं? तो सगळा क्राऊड आला आतमध्ये आणि आम्हाला म्हटलं की बाहेर जा आणि आम्हाला बाहेर काढून त्यांनी कुलूप लावलं कार्यालयाला। काय सांगत होते ते टाळं लावताना? काहीच नाही, घोषणा देत होते बस। हो, ह्या विद्यार्थिनी ज्या आहेत ना त्यावेळेस ऑफिसमध्ये होत्या। आता जे कार्यालय आहे ना मी परत एकदा दाखवतो, इथंच या पहिल्या मजल्यावरती कार्यालय आहे आणि काही वेळापूर्वीच महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी त्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या ऑफिसला टाळं लावले। हा सगळा वाद वाडिया कॉलेजपासून सुरू झाला आणि आता हे सगळे विद्यार्थी जे आहेत ना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे विद्यार्थी आणि कार्यकर्ते ते आक्रमक झाले। त्यांचं म्हणणं असं आहे की ज्यांनी आमच्या ऑफिसला टाळं लावले त्यांनी स्वतः येऊन हे टाळं काढावं तरच आम्ही आंदोलन थांबवू। विशाल, धन्यवाद अभिजित या सगळ्या माहितीबद्दल। त्यामुळे हा वाद वाढण्याच्या अगोदर खरं तर मिटवणं आवश्यक ठरणार आहे। बघूयात आता नेमकं या विषयात काय घडतंय।